मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता, हौसले से उडान होती है। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच भाग 3 पाहणार आहोत। शिक्षक पात्रता परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्नसंच अत्यंत महत्त्वाचा आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, जैन धर्मामध्ये किती तीर्थंकर होऊन गेले? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 24। प्रश्न क्रमांक 2, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, ऋषभदेव। प्रश्न क्रमांक 3, महावीर वर्धमान हे जैन धर्मीयांचे कितवे तीर्थंकर होत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, 24। प्रश्न क्रमांक 4, महावीर वर्धमान यांचे जन्म ठिकाण टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, कुंडग्राम। प्रश्न क्रमांक 5, महावीर वर्धमानांचे इसवी सन पूर्व 527 मध्ये टिंबटिंब येथे महानिर्वाण झाले। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, पावा येथे। प्रश्न क्रमांक 6, महावीरांचे सर्वश्रेष्ठ तत्व। महावीरांचे सर्वश्रेष्ठ तत्व। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, अहिंसा। प्रश्न क्रमांक 7, वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नेमध्ये समाविष्ट नसणारा घटक ओळखा। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, सम्यक अस्तेय। प्रश्न क्रमांक 8, वर्धमान महावीरांनी धर्मप्रचारासाठी वापरलेली लोकभाषा। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अर्धमागधी। प्रश्न क्रमांक 9, वर्धमान महावीरांच्या संदर्भ नसलेला खालीलपैकी घटक ओळखा। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, धम्मचक्र प्रवर्तन। प्रश्न क्रमांक 10, वर्धमान महावीरांनी जैन श्रमणांसाठी सांगितलेले व्रत। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, ब्रह्मचर्य। प्रश्न क्रमांक 11, गौतम बुद्धांचे मूळ नाव टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, सिद्धार्थ। प्रश्न क्रमांक 12, गौतम बुद्धांचे जन्म ठिकाण टिंबटिंब। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, लुंबिनी। प्रश्न क्रमांक 13, धम्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे टिंबटिंब प्रवचन होय। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, पहिले। प्रश्न क्रमांक 14, गौतम बुद्धांनी आर्यसत्य सांगितले। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 4 आर्यसत्य सांगितली। प्रश्न क्रमांक 15, गौतम बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारणाचा मार्ग। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, अष्टांग मार्ग। प्रश्न क्रमांक 16, गौतम बुद्धांचे टिंबटिंब येथे महापरिनिर्वाण झाले। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, कुशीनगर। प्रश्न क्रमांक 17, गौतम बुद्धांनी टिंबटिंब भाषेत आपले विचार मांडले। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, पाली भाषेत। प्रश्न क्रमांक 18, गौतम बुद्धांच्या मते सर्व पापांपासून मुक्ती म्हणजे टिंबटिंब होय। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, शील। प्रश्न क्रमांक 19, गौतम बुद्धांच्या मते दुःख मुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे टिंबटिंब होय। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक
एक प्रज्ञा. प्रश्न क्रमांक 20. गौतम बुद्धांनी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बुद्धिप्रामाण्यवाद. प्रश्न क्रमांक 21. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही टिंबटिंब यांची शिकवण होय. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 भगवान बुद्ध. प्रश्न क्रमांक 22. गौतम बुद्धांनी टिंबटिंब येथे पहिले प्रवचन दिले. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सारनाथ. प्रश्न क्रमांक 23. गौतम बुद्धांनी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली असे ठिकाण टिंबटिंब. गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्ती झाली असे ठिकाण टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गया. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 त्रिरत्ने गौतम बुद्धांनी सांगितलेली तत्वे. हे चुकीचं आहे. त्रिरत्ने वर्तमान महावीरांशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 25. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पार्श्वनाथ. प्रश्न क्रमांक 26. प्राचीन भारताच्या इतिहासातील टिंबटिंब साम्राज्य हे पहिले साम्राज्य होते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नंदाचे. प्रश्न क्रमांक 27. नंद घराण्याचा शेवटचा राजा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 धनानंद. प्रश्न क्रमांक 28. कौशंबी ही टिंबटिंब राज्याची राजधानी होती. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वत्स. प्रश्न क्रमांक 29. कोसल महाजनपदाची राजधानी टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 साकेत. प्रश्न क्रमांक 30. गौतम बुद्धांचा समकालीन कोसलचा राजा टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 प्रसेन. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणत्या महाजनपदामध्ये तयार होणारे तलम कापड प्रसिद्ध होते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वत्स. प्रश्न क्रमांक 32. अवंती राज्याची राजधानी टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 उज्जैनी. प्रश्न क्रमांक 33. संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून वत्स राज्याच्या कोणत्या राज्याची माहिती मिळते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 उदयन. प्रश्न क्रमांक 34. राजगृह म्हणजे आजच्या बिहारमधील टिंबटिंब ही मगधची राजधानी होती. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 राजगीर. प्रश्न क्रमांक 35. मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 बिंबिसार. प्रश्न क्रमांक 36. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा राजा. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 अजातशत्रू. प्रश्न क्रमांक 37. अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 राजगृह. प्रश्न क्रमांक 38. ग्रीक राजा अलेक्झांडर याने टिंबटिंब साम्राज्याचा पाडाव केला. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 इराण. प्रश्न क्रमांक 39. मगधवरील नंद राजवटीचा शेवट करणारा महत्त्वाकांक्षी तरुण टिंबटिंब. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 40. इराणचा सम्राट टिंबटिंब यांनी भारताच्या वायव्येकडील गांधार व सिंध प्रदेशांवर आक्रमण करून हे प्रदेश जिंकले.
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 दारियुश. पर्याय क्रमांक 2 दारियुश. प्रश्न क्रमांक 41. बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 टिंबटिंब या सम्राटाचा मृत्यू झाला. याचे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सिकंदर. प्रश्न क्रमांक 45. वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीक. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 प्रसेनजित अवंतीचा राजा. प्रश्न क्रमांक 44. महाजनपदे, राज्य व राजधानी संदर्भात चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4 अवंती श्रावस्ती. प्रश्न क्रमांक 45. मौर्य साम्राज्याचा संस्थापक. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न क्रमांक 46. मौर्य साम्राज्याची राजधानी. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 47. सेल्युकस निकेटर याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवलेला राजदूत. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मेगस्थनीस. प्रश्न क्रमांक 48. चंद्रगुप्त मौर्याने स्वीकारलेला धर्म. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जैन. प्रश्न क्रमांक 49. सम्राट अशोकाने भरवलेले धर्म महासभेचे ठिकाण. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पाटलीपुत्र. प्रश्न क्रमांक 50. चंद्रगुप्त मौर्याच्या मृत्यू म्हैसूरजवळ टिंबटिंब येथे झाला. चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूरजवळ टिंबटिंब येथे झाला. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 श्रवण बेळगोळ. तर हे 50 प्रश्न आज आपण पाहिले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा.